आमच्या किराणाच्या दुकानात एक सुंदर तरुणी कामाला आली होती. बापारे आजारी असल्यामुळे मला दुकान सांभाळावं लागत होतं. तिला मी पहिल्यांदाच पाहत होतो. ती फार सुंदर होती. काही दिवसातच आमची ओळख झाली. एके दिवशी दुकानात खूप गर्दी होती, त्यामुळे रात्री 9 वाजता दुकान बंद करावं लागलं. संध्याकाळी मी तिला तिच्या घरी सोडायला गेलो. रात्र खूप झाली होती, तरीही तिने मला घरात बोलावलं आणि माझ्यासाठी चहा ठेवला. तेव्हा आम्ही दोघंच घरात होतो. आणि पुढं काय झालं त्यासाठी व्हिडिओ पूर्ण नक्की बघा. आणि चॅनलवर नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा. माझं नाव कुणाल आहे. मी 29 वर्षाचा आहे आणि शहरात एका कंपनीत काम करतो. माझी आई सुलोचना आणि बाबा श्रीकांत तालुक्याच्या ठिकाणी राहतात आणि आमचं एक छोटंसं किराणा मालाचं दुकान आहे. माझ्या आईबाबाचं आता वय झालं आहे. माझी आई घरीच हाऊसवाईफ म्हणून काम करते, तर माझे बाबा दुकान सांभाळतात. सर्व काही व्यवस्थित चालू असताना आमच्या आयुष्यात एक अचानक अशी घटना घडली, ज्यानं माझं आयुष्य पूर्णच बदलून टाकलं. साधारणतः दुपारची वेळ होती. मी ऑफिसमध्ये काम करत होतो. अचानक माझा फोन वाजला. फोनवर आईचा आवाज होता. ती खूप रडत होती आणि मला समजत नव्हतं काय झालं. मी तिला विचारलं तेव्हा आईने रडत रडत सांगितलं की माझ्या बाबांना हार्ट अटॅक आला आहे. त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं आहे आणि शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे. मी लगेच निघावं असं आईनं सांगितलं. मी ज्या ठिकाणी काम करत होतो तिथून माझं घर सुमारे 100 किलोमीटरवर दूर होतं. मी ऑफिसमध्ये माझ्या मॅनेजरला भेटलो, काही दिवसांची सुट्टी घेतली आणि तातडीने घराकडे निघालो. साधारण 4 तासांच्या प्रवासानंतर मी घरी पोहोचलो आणि हॉस्पिटलमध्ये पाहिलं की बाबांच्या हृदयाच्या नसामध्ये ब्लॉकेज झालं होतं. डॉक्टरांनी त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया केली. 1-2 दिवसांनी बाबांना घरी सोडण्यात आलं. घरी पोहोचल्यावर मी आईला विचारलं हे सगळं कसं घडलं. तेव्हा आईनं सांगितलं की तुझ्या बाबांसोबत आमच्या दुकानात मागच्या 6 महिन्यापासून एक काम करणारी एक सुंदर तरुणी देखील काम करत होती आणि अचानक बाबांना हृदयाचा झटका आला. ही तरुणी लगेच परिस्थिती ओळखून आरडाओरडा करून जवळपासचे लोक गोळा करून बाबांना त्वरित हॉस्पिटलमध्ये नेलं. डॉक्टरांनी सांगितलं जर तिने वेळेत मदत केली नसती तर बाबांचे प्राण वाचवणं कठीण झालं असतं. आई त्या तरुणीची खूप स्तुती करत होती आणि माझ्या मनातही ती तरुणी कोण आहे याची जिज्ञासा निर्माण झाली. मी 10-15 दिवसांची सुट्टी घेऊन आईबाबांची काळजी घेत होतो. आमचं किराणा दुकान घरापासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आहे आणि त्या तरुणीकडे दुकानाची चाबी होती. आई म्हणाली ती तरुणी जिचं नाव जान्हवी आहे एकटीच दुकान चालवत असेल. थोडा वेळ जाऊन दुकानात बसत जा, तिला मदत करत जा, ती खूप छान आहे, सुंदरही आहे. मी आईला होकार दिला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता मी दुकानाकडे निघालो. दुकानावर पोचलो तर पाहिलं की ती तरुणी दुकानावर आलेल्या ग्राहकांना किराणा साहित्य देत होती. मी जवळ जाऊन उभा राहिलो. ती म्हणाली काय हवं. मी हसत उत्तर दिलं मी या दुकानदाराचा मुलगा आहे आणि माझा हात पुढे करत मी म्हणालो हाय, माझं नाव कुणाल आहे. तिचा नाजूक कोमल हात माझ्या हातात आला आणि ती म्हणाली माझं नाव जान्हवी आहे. तिच्या हाताचा स्पर्श होता. माझ्या मनात एक वेगळं आणि आत्मीय भावना दाटून आली. तिच्या डोळ्यातलं चैतन्य आणि चेहऱ्यावरचं ते गोड हसू मला भुरळ घालून गेलं. माझं हृदय जोरात धडधडू लागलं. मी आतमध्ये गेलो आणि तिला सांगितलं आजपासून मी तुला काही दिवस कामात मदत करेन. तुला माहिती आहेस की बाबांची तब्येत खूप नाजूक आहे. आणि त्या क्षणी मला जाणवलं की फक्त बाबांचं जीवन वाचलं नाही, तर माझ्या हृदयात एक नवीन नात्याची, प्रेमाची आणि स्नेहाची सुरुवात झाली आहे, जिच्या आठवणी आयुष्यभर स्मरणात राहतील. माझ्या मनात जान्हवीच्या सौंदर्याबरोबर तिच्या प्रेमळ, मदत करणाऱ्या आणि आत्मीय स्वभावाचं स्थान छान घर करून बसलं, जिथून तिच्यासाठी आदर, प्रेम आणि काळजी कायमची जुळली होती. त्यांना बरं व्हायला बराच वेळ लागणार होता आणि मी तिला म्हणालो बाय द वे थँक्यू माझ्या बाबांना लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये नेल्याबद्दल. ती हसत म्हणाली त्यात काय. जर आपल्याजवळ एखादी व्यक्ती त्रासात असेल, त्याला वेदना होत असतील, तर त्याला मदत करणं खूप गरजेचं असतं. हे तर आपलं कर्तव्यच आहे. तिचं हे वागणं आणि माझ्या मनाला अगदी स्पर्श करून गेलं.
मग ती मला सर्व वस्तूंचे दर, त्यावर किती डिस्काउंट द्यायचा आणि प्रत्येक गोष्ट एक एक करून समजावून सांगू लागली. हळूहळू आमचं बोलणं सुरू झालं आणि ती मला व्यवस्थित शिकवत होती. आमचं किराणा दुकान तिच्या मवाळ बोलण्यामुळं आणि ग्राहकांशी असलेल्या प्रेमळ वागण्यामुळं खूप छान चालू लागलं. लोक तिच्या आकर्षक स्वभावामुळे दुकानाकडे ओढले जात होते आणि आमच्या दुकानाची गर्दी खूप वाढली. तो दिवस तिच्या सहवासात कसा गेला मला काही समजलंच नाही. आता आम्ही दररोज दुकानावर एकत्र येऊ लागलो. मी घरून डबा घेऊन येत होतो, तीही जेवणाचा डबा घेऊन येत असे. आम्ही एकत्र बसून जेवण करत असताना बोलता बोलता मी तिला विचारलं, जान्हवी, तुमच्या घरी कोण आहे? काही वेळ शांत राहिल्यावर ती सांगू लागली, मी एकटीच राहते, मी विधवा आहे. तिचे हे शब्द ऐकून माझ्या कानावर विश्वासच बसत नव्हता. मी हसत म्हणालो, जान्हवी, तुझं लग्न झालं होतं? तू इतकी सुंदर आहेस, तुला पाहून असं वाटत नाही की तुझं लग्न झालं असेल. हळूहळू ती सांगू लागली, माझे आईबाबा गावी असतात. आमची घरची परिस्थिती खूप नाजूक आहे. 2 वर्षापूर्वी माझं लग्न समीर या तरुणाबरोबर झालं होतं. पण समीरचा कार अपघात झाला आणि त्यात समीरचा मृत्यू झाला. मी एकटी पडले. लग्नाला 1.5 वर्ष झालं होतं. माझ्या आईबाबांनी मला घरी आणलं, कारण सासरची परिस्थिती चांगली नव्हती. त्यांना वाटलं की मी सासरच्या प्रॉपर्टीवर हक्क सांगेन, त्यामुळे त्यांनी मला घराबाहेर हाकलून दिलं. मी ती परिस्थिती सहन करून तालुक्याच्या ठिकाणी रूम घेऊन राहते. सुट्टी आल्यावर घरी येते. माझ्या आईबाबांची काळजी घेते. मला भाऊ नाही, त्यामुळे सर्व जबाबदारी माझ्यावरच आहे आणि आईबाबा आता थकलेले आहे. तिचे ते विचार ऐकून माझं हृदय द्रवून गेलं. तिच्या परिस्थितीबद्दल संवेदना निर्माण झाली आणि माझ्या मनात तिच्याबद्दल आकर्षण आणि प्रेम अधिकच वाढलं. मी तिच्याकडे प्रेमाच्या नजरेने पाहू लागलो. त्या रात्री झोपताना माझ्या मनात फक्त जान्हवीच होती. तिचं हसू, तिचं बोलणं, तिचे डोळे याचा विचार करत मी झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी ती म्हणाली, मला तुमच्या बाबांना पाहायला यायचं आहे. त्यांच्या तब्येतीची चौकशी करायची आहे. तसं म्हणत ती बाहेर गेली. बाबांसाठी तिने सफरचंद आणि काही खाण्याच्या वस्तू घेऊन दुकानात ठेवल्या. संध्याकाळी आम्ही 6 वाजता दुकान बंद करून मी तिला माझ्या घरी घेऊन आलो. ती घरी आली. आमच्या दोघांचं पाहून आईने प्रेमानं बोटं मोडली आणि आम्हाला आत येण्यास सांगितलं. आज जान्हवीने आणलेला खाऊ माझ्या आईला दिला. बाबांना आता थोडं चालता येत होतं आणि ते सोफ्यावर बसले होते. मग जान्हवी माझ्या बाबांची हळूवार चौकशी करू लागली. किती नम्रतेने आणि प्रेमळपणाने ती बाबांची काळजी घेण्यास किती तत्पर होती. हे पाहून मी आणि आई दोघेही तिच्या माणुसकीने प्रभावित झालो. आईने तिला चहा दिला. चहा पिल्यानंतर थोडं बोलणं झालं आणि मग ती म्हणाली, मला जायचं आहे, मला उशीर होत आहे. तिच्या हळूवार, प्रेमळ आणि संवेदनशील वागण्याने माझ्या मनात तिच्यासाठी आदर, स्नेह आणि प्रेमाचे भाव घर करून बसले, जे आयुष्यभर माझ्या हृदयात जागृत राहणार होते. सोडायला जाताना मी आणि आम्ही दोघेही बाईकवर होतो. ती माझ्या पाठीमागे बसली होती. रस्त्यावर एखादा स्पीड ब्रेकर आला की मला ब्रेक दाबावा लागायचा. तेव्हा ती पुढे सरकत यायची. तिला थोडं घाबरलं असेल, पण पर्याय नव्हता. तरीही तिच्या चेहऱ्यावर एक सुंदर हास्य होतं, जे मी माझ्या गाडीच्या आरशातून पाहत होतो. किती सुंदर होती जान्हवी. तिचे काळेभोर केस वाऱ्यावर डोलत होते आणि तिचे टपोरे डोळे अगदी सिनेमातल्या हिरोईनसारखे दिसत होते. तिचा स्पर्श, तिचा सुगंध याने मी बेभान होत होतो. मला ती हळूहळू आवडू लागली होती. नाही, आवडण्यापलीकडे मी तिच्या प्रेमात पडू लागलो होतो. मी तिला तिच्या पत्र्याच्या खोलीत सोडलं. तिने माझ्याकडे पाहून एक नाजूक स्माईल दिली आणि म्हणाली, चला चहा प्यायला. पण मी म्हणालो, आता खूप रात्र झाली आहे, पुन्हा कधीतरी येईन. तिला सोडून मी घरी आलो. घरी पोचल्यानंतर संध्याकाळी जेवण करताना आईबाबांनी जान्हवीचा विषय काढला. ती म्हणाली, तिच्या आयुष्यात खूप दुःख आहे. एवढ्या कमी वयात 2 वर्षाच्या लग्नानंतर तिचा पती गेला, हे खूप वाईट झालं. माझे आईबाबा तिची स्तुती करत होते. संध्याकाळी झोपायला जाताना माझ्या डोळ्यासमोर जान्हवीचा चेहरा, तिचा हास्य, स्माईल घर करत होतं. माझ्या हृदयात ती जागृत झाली होती. असेच काही दिवस गेले. मी आणि जान्हवी दोघेही दुकानात काम करत होतो. साधारण रात्रीचे 8:30 वाजले, पण ग्राहक काही कमी झाले नव्हते.
शेवटी 9 वाजता दुकान बंद केलं. जान्हवीला खूप उशीर झाला होता. मी तिला आधी सांगितलं होतं, पण ती म्हणाली थोडा उशीर झाला तरी चालेल. तिचं प्रामाणिकपणाचं काम करणं माझ्या मनाला स्पर्शून गेलं. 9 वाजता मी तिला म्हणालो, आता आपण घरी जाऊया. तू आता जेवण करून बनवणार की आपण बाहेरच काहीतरी खाऊन जाऊ? मग आम्ही चांगल्या हॉटेलमध्ये गेलो. पनीर भाजी आणि तंदूर रोटी एकत्र खाल्ली. खूप छान वाटलं. तीही खूप आनंदी होती. तिला मी तिच्या घरी सोडायला गेलो. तिने मला पाहून एक स्माईल दिली आणि मला म्हणाली, आज मी तुम्हाला चहा पाजल्याशिवाय सोडणार नाही. मी म्हणालो, जान्हवी, आत्ताच आपलं जेवण झालं आहे, चहा वगैरे करू नकोस. पण ती म्हणाली, मला बसा. मी तिला म्हणालो, जान्हवी, मला तुझ्याशी काही बोलायचं आहे. ती माझ्याकडे पाहत थोडी उन्मुक्त आणि विश्वासाने बसली. माझं हृदय जोरात धडकत होतं. मी तिला म्हणालो, जान्हवी, तू अजून तरुण आहेस. तुला दुसरं लग्न करायला हवं. ती म्हणाली, घरची ही परिस्थिती खूप हलाखीची आहे. आत्ताच या दुःखातून बाहेर पडले आहे. दुसरं लग्न करायला विचार करणं कठीण आहे. मी तिला म्हणालो, जान्हवी, मी थोडं माझ्या मनातलं बोलू का? ती माझ्याकडे पाहत म्हणाली, बोला. मी तिचा नाजूक कोमल हात आपल्या हातात घेतला आणि हळुवारपणे म्हणालो, जान्हवी, तू खूप चांगली आहेस. दिसायला खूप सुंदर आहेस. स्वभावाने खूप मृदू आणि प्रेमळ आहेस. तिच्या चेहऱ्यावर हलकी स्माईल उमटली. मी पुढे म्हणालो, माझं तुझ्यावर प्रेम जडलं आहे. तू माझ्या बाबांना केलेली मदत, दुकानावरची मेहनत, कधी वेळेचा विचार न करता स्वतःच्या सल्ल्यासारखं वागणं, माझ्या आईबाबांसाठी जीव लावणं, हे सर्व पाहून माझ्या मनात तुझ्यासाठी खरं प्रेम निर्माण झालं आहे. माझे शब्द बोलत असताना जान्हवीचे डोळे पाण्याने डबडबले होते. तिच्या डोळ्यात अश्रूंचा थेंब तरळला होता. मी हळूच तिच्या हातावरून हात फिरवला. मी तिला म्हणालो, मला माहिती आहे समाजाचं काय म्हणणं असेल, पण मला तुझ्याशिवाय कोणी नको आहे. तू विधवा आहेस हे माझ्यासाठी काहीच अडथळा ठरू शकत नाही. तू एक सुंदर आत्मा आहेस आणि मला तुझ्यासोबत माझं आयुष्य जगायचं आहे. ती मला म्हणाली, कुणाल, तुमच्या आणि माझ्या परिस्थितीत जमीन आसमानचा फरक आहे. आणि विशेष म्हणजे मी विधवा आहे. तुमचे आईबाबा काय म्हणतील? तुम्ही दिसायला खूप हँडसम आहात. चांगली नोकरी आहे. तुम्हाला माझ्यापेक्षा कितीतरी सुंदर मुलगी मिळेल. पण मी म्हणालो, मिळेल, पण तुझ्यासारखी प्रेमळ, एकमेकांना समजून घेणारी, माझ्या आईबाबांना जीव लावणारी मुलगी मला कधीच मिळणार नाही. मी बोलत बोलत तिला हळूच जवळ घेतलं. तिच्या डोळ्यातले अश्रू पुसत तिच्या कपाळावर किस केला. ती थोडी सावरली आणि माझ्याकडे पाहू लागली. त्या क्षणी शब्द गौण झाले होते. आमच्यातलं प्रेम उफाळून आलं होतं. आम्ही काही वेळ एकमेकांच्या मिठीत होतो. मी तिच्या गालावर हळूवार चुंबन घेतलं. तिनेही माझ्या गालावर चुंबन घेतलं. तो क्षण अवर्णनीय होता. आम्ही दोघंही एकमेकांवर भरभरून प्रेम करू लागलो. तिच्या अंगावर शहारा आला होता. आम्हा दोघांनाही खूप आनंद मिळाला होता. मी जान्हवीचा निरोप घेताना म्हणालो, मी उद्या संध्याकाळी माझ्या आईबाबांशी आपल्या दोघांच्या लग्नाबद्दल बोलले. पण ती म्हणाली, जर तुमच्या आईबाबांना विरोध केला तर कृपया त्यांना त्रास देऊ नका. मी हो म्हणालो आणि घरी आलो. संध्याकाळी आम्ही एकत्र जेवण करत होतो. मी आईबाबांशी बोललो, मला तुमच्याशी माझ्या मनातली गोष्ट बोलायची आहे. तुमच्यावर कोणतंही प्रेशर नाही. तुम्हाला माझी गोष्ट पटली तरच होकार द्या, नाहीतर नकार दिला तरी चालेल. मी सांगितलं, आपल्या दुकानात एक काम करणारी जान्हवी खूप चांगली आहे. आपल्या कुटुंबाला खूप सहकार्य करते. मदतीच्या काळात धावून येते. दुकानातही स्वतःचं असल्यासारखं काम करते. वेळेचे तिला काही फरक पडत नाही. मला वाटत नाही की जान्हवीसारखी गोड समंजस मुलगी आपल्याला कधी मिळेल. माझं तिच्यावर खरं प्रेम आहे. मला तिच्याशी लग्न करायचं आहे. आई बाबा काही वेळ स्तब्ध झाले. डोळ्यातून पाणी आलं. आईनं माझ्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाली, कुणाल, तुझा विचार खूप चांगला आहे. एखादी स्त्री विधवा असली म्हणून काय झालं? तिला दुसरं लग्न करण्याचा अधिकार आहे. तिचं पुढचं आयुष्य जगण्याचा अधिकार आहे. आम्हाला तुझा विचार पटला. आम्ही तुझ्या विचारांशी सहमत आहोत. जान्हवीसुद्धा आम्हाला खूप आवडते. आमच्याकडून होकार आहे.
मी दुसऱ्या दिवशी जान्हवीला घेऊन तिच्या आईबाबांकडे गेलो. त्यांची भेट घेतली. त्यांची घरची परिस्थिती खूप नाजूक होती. तरीही त्यांनी आमचं स्वागत अगदी हृदयपूर्वक केलं. आमच्या घराबद्दल सर्व माहिती घेतली. जान्हवीच्या आईबाबांच्या डोळ्यात अश्रू थांबण्याचं नाव नव्हतं. त्यांनी आमचे खूप आभार मानले आणि त्यांनी सुद्धा लग्नाला होकार दिला. काही दिवसातच खूप मोठ्या मंगल कार्यालयात थाटामाटात आमचं लग्न संपन्न झालं. माझे आईबाबा आणि जान्हवीचे आईबाबा खूप सहकार्य करत होते. जान्हवीसुद्धा खूप खुश होती. मी आता कंपनीतील नोकरी सोडली आहे. मी आणि जान्हवी आमचं किराण्याचं दुकान एकत्र चालवतो. त्यातून चांगलं उत्पन्न मिळतं आणि आमच्या प्रेमात हळूहळू वाढ होते आहे. कारण आम्ही एकत्र राहतो, एकत्र काम करतो आणि आमच्या परिवाराकडे लक्ष देतो. आता हळूहळू आमचा संसार फुलला आहे. जान्हवीचं हसू आणि तिचं प्रेम यामुळे माझं आयुष्य खरोखरच सार्थकी लागलं आहे. लग्नानंतरचे काही महिने असेच आनंदात गेले. कुणाल आणि जान्हवी दररोज एकत्र दुकानावर जात, एकत्र काम करत, एकत्र जेवत आणि एकत्रच घरी परतत. त्यांचे प्रेम दिवसेंदिवस फुलत चाललं होतं. आई सुलोचना आणि बाबा श्रीकांत यांना जान्हवीमुळे घरात एक नवीन चैतन्य आल्यासारखं वाटत होतं. एके दिवशी संध्याकाळी दुकान बंद करून घरी आल्यावर जान्हवीने कुणालला हळूच बाजूला नेलं. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज होतं. कुणालनं विचारलं, काय गं, खूप आनंदी दिसतेस आज? जान्हवीने लाजत खाली पाहत हळूच सांगितलं, कुणाल, मला वाटतंय आपण लवकरच तिघं नाही, चौघं होणार आहोत. कुणालला क्षणभर काहीच कळेना. मग जान्हवीचा हात आपल्या हातात घेत त्यानं विचारलं, म्हणजे तू आपलं बाळ? जान्हवीने लाजत होकार दिला. कुणालच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्याने जान्हवीला उचलून जवळ घेतलं. तिच्या कपाळावर प्रेमाचं चुंबन दिलं. आई, बाबा, अहो ऐकलत का? कुणालने आनंदाने ओरडत सांगितलं, आपण आजी आजोबा होणार आहोत. आई सुलोचना धावतच आली. खरंच का जान्हवी? अरे वा देवा, तुझा खूप आभार. तिने जान्हवीला मिठी मारली. बाबा श्रीकांत यांच्याही डोळ्यात आनंद अश्रू तरळले. ते म्हणाले, आता हळूहळू दुकानावरचं काम कमी कर, विश्रांती घे, आम्ही दोघं सांभाळू. पण जान्हवी म्हणाली, नाही बाबा, मला काम करायला आवडतं आणि हे बाळही आपल्यासोबत दुकानातच वाढेल. त्या रात्री झोपताना कुणाल जान्हवीच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाला, तुझ्यामुळे माझं आयुष्य किती सुंदर झालं जान्हवी. आता हे नवं बाळ येणार, आपलं कुटुंब पूर्ण होईल. जान्हवी म्हणाली, मला कधी वाटलं नव्हतं की पुन्हा एवढं सुख मिळेल. तू आलास, तुझे आई बाबा मिळाले, आता हे बाळ, मी खरोखरच भाग्यवान आहे. हे 9 महिने कुणालसाठी अतिशय जपून वाट पाहण्याचे होते. तो जान्हवीची खूप काळजी घेऊ लागला. सकाळी लवकर उठून तिच्यासाठी गरमागरम दूध आणायचा. दुकानात जड वस्तू उचलायला तिला कधीच परवानगी देत नसे. संध्याकाळी फिरायला न्यायचा. दोघंही नवीन बाळाची स्वप्न रंगवत असत. एके दिवशी डॉक्टरांकडे तपासणीला गेल्यावर डॉक्टरांनी सांगितलं, जान्हवी, तू आणि तुझं बाळ दोघंही अगदी व्यवस्थित आहात. पण एक गोष्ट सांगायची आहे, तुला जुळ्या मुलांची चिन्ह दिसत आहे. जुळ्या मुलांची? कुणाल आणि जान्हवी दोघंही आश्चर्यचकित झाले. हो, अल्ट्रासाऊंडमध्ये 2 हृदयाचे ठोके ऐकू येत आहेत. तू 2 बाळांना जन्म देणार आहेस. घरी आल्यावर ही बातमी कळताच आई सुलोचना म्हणाली, अरे वा, 2 बाळ, आमचं घर खरोखरच फुलून जाईल. बाबा श्रीकांत म्हणाले, आता दुकानात मदतीला 2 छोटे छोटे हात येणार आहेत. जान्हवीचे आईबाबासुद्धा या बातमीने खूप आनंदित झाले. ते म्हणाले, आमच्या लेकीचं आयुष्य आता खरोखरच सुखी झालं. प्रसूतीची वेळ जवळ आली. कुणालने जान्हवीला चांगल्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. प्रसूतीच्या वेळी कुणाल जान्हवीच्या शेजारीच होता. तिला वेदना होत होत्या, पण ती धीराने सहन करत होती. तिचा हात धरून कुणाल तिला धीर देत होता. मी आहे तुझ्यासोबत जान्हवी, तू हिम्मत राख. बराच वेळ प्रयत्नानंतर डॉक्टरांनी आनंदाने सांगितलं, अभिनंदन, एका सुंदर मुलीने जन्म घेतलाय.
कुणालच्या डोळ्यात आनंद अश्रू होते. पण डॉक्टर पुढे म्हणाले, आणि दुसराही एक मुलगा आहे. दोन्ही बाळं आणि आई पूर्णपणे सुरक्षित आहे. एक मुलगी आणि एक मुलगा. कुणालचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्याने जान्हवीच्या कपाळावर प्रेमाने चुंबन घेतलं. थँक यू माझ्या प्रिये, तू मला जगातलं सगळ्यात मोठं सुख दिलंस. घरी आल्यावर दोन्ही बाळांची चाहूल लागली होती. आई सुलोचना आणि बाबा श्रीकांत बाळांना पाहून भारावून गेले. जान्हवीचे आई बाबाही आले होते. दोन्ही बाळं खूप गोड होती. मुलीचं नाव ठेवलं आराध्या आणि मुलाचं नाव ठेवलं अभिमन्यू. आता घरात नेहमीच बाळांच्या हसण्याचे रडण्याचे गजबजाट असे. कुणाल दुकानावर गेला की आई सुलोचना जान्हवीला मदत करत असे, पण जान्हवी स्वतःहून सगळं करत असे. ती म्हणायची, ही माझी बाळं आहेत, त्यांची काळजी घेणं हे माझं सुख आहे. एके दिवशी रात्री जेवताना बाबा श्रीकांत म्हणाले, कुणाल, तू नोकरी सोडून दुकान सांभाळतोस हे मला आवडतं, पण आता तुला दुकानाचा विस्तार करायला हवा. आपल्या गावात मोठा मॉलसारखा किराणा दुकान नाही. कुणालने विचार केला. जान्हवी म्हणाली, हो बाबा, बरोबर आहे. आपण शहरातून नवीन वस्तू आणतो, ग्राहकांना सगळं एकाच ठिकाणी मिळेल. कुणाल म्हणाला, पण त्यासाठी मोठी गुंतवणूक लागेल. बाबा श्रीकांत म्हणाले, मी थोडे पैसे जमवून ठेवले आणि बँकही कर्ज मिळेल. ठरल्याप्रमाणे कुणालने दुकानाचा विस्तार करायला सुरुवात केली. शेजारची जागा भाड्याने घेतली. नवीन रॅक, फ्रीज, वजनकाटे आणले. आता दुकानात सगळ्या प्रकारच्या वस्तू मिळायला लागल्या. ग्राहकांची गर्दी आणखीनच वाढली. एके दिवशी दुकानात एक अनोळखी माणूस आला. त्याने जान्हवीला पाहिलं आणि विचारलं, तू जान्हवीच आहेस ना? समीरची बायको. जान्हवी थोडी अस्वस्थ झाली. ती म्हणाली, हो, पण आता माझं नाव जान्हवी कुणाल आहे. हा माझा नवरा आहे. तो माणूस म्हणाला, मी समीरचा काका आहे. तुला माहिती आहे का, समीरच्या मृत्यूनंतर तुला घरातून काढून दिलं ते चूक केलं होतं. आता आम्हाला पश्चाताप होतोय. समीरच्या वडिलांची प्रकृती ठीक नाही. तुला एकदा भेटायचं होतं. जान्हवी सुन्न झाली. तिला भूतकाळ आठवला. तिच्या डोळ्यात पाणी आलं. कुणालने हे पाहिलं. तो पुढे येऊन म्हणाला, तुम्ही कोण आहात? जान्हवीला त्रास देऊ नका. तिने तिच्या भूतकाळात खूप दुःख सहन केलं. आता ती माझी पत्नी आहे. तिचं संरक्षण करणं माझं कर्तव्य आहे. तो काका म्हणाला, बाबा, मी त्रास द्यायला आलो नाही आहे. आम्ही आमची चूक मान्य करतो. जान्हवीने आम्हाला साफ माफ करावं. जान्हवीने कुणालकडे पाहिलं. कुणाल तिला म्हणाला, तू जे योग्य वाटेल ते कर. मी तुझ्यासोबत आहे. जान्हवीने खोल श्वास घेतला आणि म्हणाली, काका, मी तुम्हाला माफ केलं आहे, पण माझं आता नवीन आयुष्य आहे. हे माझं कुटुंब आहे. मी या भूतकाळात जाऊ शकत नाही. तरी समीरच्या वडिलांना माझ्या शुभेच्छा द्या. तो काका निराश झाला, पण जान्हवीच्या निर्णयाचा आदर केला. तो म्हणाला, ठीक आहे बेटा, तू सुखी राहा. आणि तो निघून गेला. त्या रात्री जान्हवी खूप विचार करत होती. कुणाल तिला म्हणाला, काळजी करू नकोस. तू चांगलं केलंस. क्षमा करणं हेच खरं सामर्थ्य आहे. जान्हवी म्हणाली, तुझ्यामुळे मला हे सामर्थ्य मिळाले. आता आराध्या आणि अभिमन्यू हळूहळू मोठे होऊ लागले होते. आराध्याला आईसारखं गाणं ऐकायला आवडायचं. ती लहानशी पावलं टाकत आईच्या मागे फिरत असे. अभिमन्यू मात्र खूप चपळ होता. त्याला दुकानातल्या वस्तूंशी खेळायला आवडायचं. एके दिवशी अभिमन्यूने दुकानातल्या डाळींच्या पिशव्या उघडून सगळीकडे डाळ पसरवली. कुणाला आला तर पाहतो काय, सगळीकडे डाळच डाळ. जान्हवी हसत हसत म्हणाली, हा तुझा अभिमन्यू नटखट आहे बाबांसारखा. कुणाल म्हणाला, मी असं कधी केलं का? जान्हवी हसत म्हणाली, तू माझ्या हृदयात असंच काहीसं गोंधळ घातलं होतं ना पहिल्यांदा. दोघंही एकमेकांकडे पाहून हसले. बाळामुळे त्यांचं प्रेम आणखी गहिरं झालं होतं. गणपतीचा सण जवळ आला होता. कुणालने ठरवलं की यंदा घरी मोठा गणपती आणायचा. 10 दिवस घरात गणपतीची मूर्ती विराजमान होती. सकाळ संध्याकाळ आरती, गाणी, नैवेद्य. शेजारी पाजारी सगळे येत. जान्हवी आणि सुलोचना मिळून खूप छान पदार्थ करत. एके दिवशी संध्याकाळी आरती झाल्यावर कुणाल जान्हवीला म्हणाला, चल बाळांना घेऊन गावातल्या गणपतीची मिरवणूक पाहूया. दोघंही आराध्याला आणि अभिमन्यूला घेऊन गेले. मिरवणुकीचा थाट पाहून आराध्याने टाळ्या वाजवायला सुरुवात केली. अभिमन्यू मात्र ढोल ताशांच्या आवाजाने थोडा घाबरला.
पण कुणालने त्याला जवळ घेतलं. त्या रात्री घरी आल्यावर बाळ लगेच झोपी गेली. कुणाल आणि जान्हवी अंगणात बसून गप्पा मारत होते. चंद्रप्रकाशात जान्हवीचा चेहरा अधिकच सुंदर दिसत होता. कुणाल तिला म्हणाला, तू माझ्या आयुष्यात आलीस तो दिवस मी कधीच विसरणार नाही. जान्हवी म्हणाली, आणि तू मला भेटलास तो क्षण, तुझा हात माझ्या हातात आला तेव्हा मला वाटलं हा आहे माझा आधार. कुणालने तिचा हात हातात घेतला. चंद्र साक्षीला होता. त्यांच्या या प्रेमाचा काही वर्षांनी आराध्या आणि अभिमन्यू शाळेत जाऊ लागले. दोघंही हुशार होते. आराध्याला वडिलांसारखं गणित आवडायचं, तर अभिमन्यूला आईसारखं लोकांशी बोलायला आवडायचं. कुणालने दुकानाचा आणखीन विस्तार केला आणि त्या छोट्या किराणा दुकानाचं रूपांतर एका मोठ्या सुपर मार्केटमध्ये झालं होतं. नाव ठेवलं होतं जान्हवी कुणाल स्टोअर. बाबा श्रीकांत आता दुकानातून बसून फक्त मार्गदर्शन करत. आई सुलोचना घरी बाळांची काळजी घेत असे. एके दिवशी जान्हवीचे आईबाबा भेटायला आले होते. जेवताना जान्हवीची आई म्हणाली, आमची मुलगी खूप भाग्यवान आहे की तिला असं चांगलं घर मिळालं. सुलोचना म्हणाली, आम्हीच भाग्यवान की मला अशी सून मिळाली. जान्हवीचे बाबा डोळे पुसत म्हणाले, जान्हवी, तुझं आयुष्य पाहून आम्हाला खूप समाधान मिळालं. तेवढ्यात आराध्या आणि अभिमन्यू धावत आले आणि म्हणाले, आजी, आजोबा, आम्ही तुमच्यासाठी गाणं म्हणणार. सगळेजण एकत्र जमले. तो क्षण अविस्मरणीय होता. कुणाल आणि जान्हवी एकमेकाकडे पाहून हसले. त्यांच्या डोळ्यात समाधान होतं, प्रेम होतं आणि एकमेकांबद्दल कृतज्ञता होती. आज कुणाल आणि जान्हवीच्या लग्नाला 25 वर्ष पूर्ण झाली. त्यांनी रौप्य महोत्सव साजरा केला. आराध्या आता एक सुंदर तरुणी झाली होती, तर अभिमन्यू हुशार तरुण. दोघंही आपापल्या करिअरमध्ये यशस्वी होते, पण त्यांचं नातं आजही तितकंच गोड होतं. त्या सुवर्ण क्षणी कुणालने जान्हवीला विचारलं, तुला आठवतंय पहिल्यांदा मी तुझा हात हातात घेतला होता तो दिवस? जान्हवीने हसत म्हटलं, कसं विसरेल. तुझा हात माझ्या हातात आला आणि माझं हृदय थांबल्यासारखं झालं होतं. कुणाल म्हणाला, आणि आजही तुझा हात हातातही घेतो तेव्हा तसंच होतंय. तुझं प्रेम मला अजूनही तरुण ठेवतंय. दोघंही हसले. त्यांच्या डोळ्यासमोर गेलेली 25 वर्ष सरकत गेली. कितीतरी चढ उतार, कितीतरी आनंदाचे क्षण, काही दुःखाचे क्षण, पण एकमेकांच्या साथीने सगळं सोपं झालं होतं. आराध्या आणि अभिमन्यू आले आणि म्हणाले, आई बाबा, आम्हाला तुमच्यासारखा प्रेम करणारा जोडीदार हवा आहे. कुणाल म्हणाला, प्रेम हवं असेल तर एकमेकांना समजून घ्या, एकमेकांवर विश्वास ठेवा, बाकी सगळं आपोआप येतं. जान्हवी म्हणाली, आणि हो, कधीही हार मानू नका. संधी एकदाच येत नाही, ती निर्माण करावी लागते. त्या संध्याकाळी सगळेजण एकत्र जेवायला बसले. आराध्याने आईच्या हातलं पनीर बनवलं होतं. अभिमन्यूने बाजारातून सगळ्यांची आवडती मिठाई आणली होती. आई सुलोचना आणि बाबा श्रीकांत आता खूप वृद्ध झाले होते, पण त्यांच्या डोळ्यात समाधान होतं. त्यांचा मुलगा, त्यांची सून आणि नातवंड पाहून त्यांना आयुष्य सार्थकी झाल्यासारखं वाटत होतं. जेवण झाल्यावर चंद्रप्रकाशात कुणाल आणि जान्हवी पुन्हा एकदा अंगणात बसले होते. हातात हात होते. कुणाल म्हणाला, तू आलीस तेव्हा मला वाटलं होतं की आपलं आयुष्य असं असेल. जान्हवी म्हणाली, मला तर स्वप्नातही वाटलं नव्हतं, पण तू आलास, तुझं प्रेम मिळालं, हेच माझं आयुष्य आहे. कुणालने तिला जवळ घेतलं. चंद्र अजूनही तसाच होता जसा 25 वर्षापूर्वी होता, फक्त आता आकाशात आणखीन काही तारे चमकत होते, आराध्या आणि अभिमन्यूच्या रूपात. आणि अशा प्रकारे कुणाल आणि जान्हवीची प्रेमाची ही गोष्ट इथे संपते. पण खरं प्रेम कधीच संपत नाही. ते पिढ्यानपिढ्या पुढे असंच चालत राहतं, नव्या रूपात, नव्या कथेत, नव्या आशा आकांक्षा घेऊन. कारण प्रेम म्हणजे फक्त दोन व्यक्तींचं मिळणं नव्हे, तर दोन व्यक्तींच्या आत्म्यांचं एक होणं. आणि एक झालेले आत्मे कधीच विभक्त होत नाही. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि चॅनलवर नवीन असाल तर आताच सबस्क्राईब करा.